तुझ्या जीवाभावाच्या माणसांपैकी कोणाला तरी बोलू? समबडी सोफिस्टिकेटेड. आणि हा, पैशांच्याच बाबतीत बोललीस ना तू, तर यांना मी पैसे द्यायची गरजच नाही, कारण त्या मुळातच तेवढ्या श्रीमंत आहे. सो आय गेस त्यांना बोलूनच विचारूयात त्यांचं काय म्हणणं आहे. मॅम प्लीज. हेलो अंकल. सॉरी प्रिया, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, पण तू इतक्या चीप लेवलला वागशील असं वाटलं नव्हतं मला. सो मी ठरवलंय की आय वोंट सपोर्ट यू. अँड स्पेशली जेव्हा मला कळलं की तुझ्या एका खोटारड्यापणामुळे एका कपलचं फ्युचर स्पॉइल होतंय. थँक्स आबा. आम्हाला प्लीज सांगशील तेव्हा काय झालं ते? त्या दिवशी सकाळीच प्रियाने मला फोन केला होता. तिने मला सांगितलं आज रात्री आपण नाईट क्लबला जाऊया. फायर ऑन फ्लोअर नावाचा आमचा नेहमीचाच पब आहे. तिथे जाण्यासाठी मी प्रियाला 12:30च्या सुमारास पिकअप करायला घरापासून थोडी लांबच उभी होते. आम्ही नाईट आउट करायला पबमध्ये गेलो. तिथे आम्ही खूप एन्जॉय केला. प्रिया त्या दिवशी खूप खुश होती. पण नंतर आम्ही तिथून निघालो कारण आमचा मूड ऑफ झाला. तिथल्या एका फालतू ग्रुप बरोबर ती नाचत होती. मी तिला किती नको म्हटलं, तिने ऐकलंच नाही. सारखी आजची रात्र बेस्ट आहे असं म्हणत होती. उद्यापासून सगळं माझ्या मनासारखं होईल इतकंच म्हणत होती ती. आणि मग त्या ग्रुपने तिची छेड काढायला सुरुवात केली. आणि सगळं फिसकटलं. तिथले मॅनेजर आले नसते तर माहित नाही आज प्रिया बरोबर काय झालं असतं. प्रताप सर, हेच होते का ते? हो, हेच आहेत ते. यांनीच प्रियाला वाचवलं. तोपर्यंत सकाळचे 4 वाजले होते. आम्ही दोघी माझ्या फ्लॅटवर आलो. गप्पा ड्रिंक्स करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. पावणे 8ला प्रियाला अचानक जाग आली. इतका उशीर झालेला बघून ती खूप पॅनिक झाली. मला काही कळलंच नाही. सारखं एकच म्हणत होती, त्याला जाग यायच्या आधी मला तिथं पोहोचलं पाहिजे. तो जागा झाला आणि मी घरात नसले तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. त्या औषधांचा अंमल उतरला तर सगळंच संपलं. औषधाचा अंमल. प्रिया,
फार खास चीज होती हा ती, गुंगी येणारा औषध. तुझ्या घराची झडती घेतली तेव्हा ते औषधही मला मिळालं आणि त्या केमिस्टचं बिल सुद्धा. हेच होतं ना त्या दिवशी दुपारी आणलं होतंस ना? गेम ओव्हर प्रिया. नीट लिंक लावली तर लक्षात येतं की ड्रिंक पाजून प्रियाने मला त्या रात्री बेशुद्ध केला. तिला जाताना पाहिलेले लोक आहेत, तिला परत येताना पाहिलेले लोक आहेत, ती मधल्या वेळात कुठे होती हे सांगणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे आता सर कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय आणि खोटं बोलणाऱ्यासोबत काय केलं पाहिजे तुम्हीच ठरवा. डॅड मी यातलं काही केलं नाहीये डॅड. हे सगळं खोटं बोलतायत डॅड. हे ना अभिजित आणि शमिकाचं त्यांनी प्लॅन केलं डॅड. माझा विश्वास करा. का? एकच प्रश्न, का? माझ्या सख्या मुलीच्या तोंडातला घास काढून मी तुला भरवला प्रिया. कारण शमिका आल्यापासून माझा हक्क गेला तुमच्यावर डॅड. नाही राहिलं. सगळं तीच. मी कोणीच नाही. इतकी वर्ष मी तुमची मुलगी होती डॅड. आणि अचानक तिने माझे डॅड नेले माझ्यापासून दूर. म्हणून मी विचार केला की मी तिचा बॉयफ्रेंड तिच्यापासून दूर नाही. पण मी खरंच प्रेमात पडले होते अभिजितच्या. पण त्याआधी तिला नुसतं धडा शिकवायचं. खबरदार, खबरदार माझ्या सोन्यासारख्या मुलीला जर काय बोललीस तर. एक शब्द उच्चारायचा प्रिया. तुझ्यासाठी सगळ्या अख्ख्या जगावर अविश्वास दाखवला मी. कीव करतायत माझी. सगळेजण हसतायत माझ्यावर. त्या बाई बरोबर बोलल्या.
त्याच्या बाई आहेत ना, त्या बरोबर बोलल्या की संस्कार नाहीयेत तुझ्यावर. आणि आज मला खरोखर असं वाटतंय, मला खरोखर असं वाटतं की संस्कार हे तुझ्या रक्तामध्येच नाहीयेत. कुठून प्रिया, कुठून उचलून आणलं होतं मी तुला? तू कोणाची मुलगी आहेस देव जाणे मला माहित नाही. गेले 20 वर्ष तू माझी व्हावीस म्हणून मी प्रयत्न केला, पण तू माझी गेल्या 20 वर्षात तू माझी कधीच होऊ शकली नाहीस. आणि ह्या पुढे पण तसा प्रयत्न केलास तू. कधी होऊ शकले नाही. Just leave. Right now, leave. डॅड, असं नका हकलून देऊ डॅड. माझं कोणीच नाहीये डॅड. माझी आई नाहीये डॅड. प्लीज डॅड, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. मी कुठे जाऊ? डॅड प्लीज. अभी 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 प्लीज मला माफ कर. प्लीज डॅड, मला माफ करा डॅड. अभी सांग ना डॅड. डॅड डॅड प्लीज. तुला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच माफ नाही करू शकत मी तुला प्रिया. तुला माहितीये प्रिया, तू जो आरोप केला होतास तो किती सिरियस होता, किती खालच्या पातळीचा होता माहितीये. हे बघ, तू एक मुलगी आहेस. माझी इमेज खराब करताना तुला तुझ्या अब्रूची लखतर वेशीवर टांगली जातात याचा सुद्धा मान राहिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मुलींविषयी विचार कर ज्यांच्या आयुष्यात खरंच असं काहीतरी घडलेलं आहे. शरीरापेक्षा मन जास्त जखमी होतं त्यांचं. ती एक आठवण अख्खं आयुष्य जाळत राहते त्यांच्या. आणि तू किती सहज म्हणून गेलीस, अभिनं माझ्यावर जबरदस्ती केली म्हणून. प्रिया, माझं नशीब चांगलंय म्हणून मला इतकी समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवणारी लाख मोलाची लाईफ पार्टनर मिळाली. तुला माहितीये, जेव्हा मी तिला पहिल्यांदा हे सगळं सांगितलं तेव्हा ती कॉन्फिडेंटली म्हणाली की अभि, एक वेळ तुला आठवत नसेल तू रात्री काय केलंस, पण मला खात्री आहे तू असलं काही केलेलं नसणार आहेस. त्या दिवसापासून आतापर्यंत मी त्या विश्वासाच्या बळावर जगतोय. अभिजित पेंडसेची लाईफ पार्टनर अशी आहे. तू आहेस अशी? नाही ना? मग माझी स्वप्न पाहणं बंद कर. मी तुला कधी काळी ओळखत होतो या गोष्टीची मला लाज वाटते. आणि शमिकाचा जोडीदार आहे या गोष्टीचा अभिमान.
प्रिया 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 आय एम सो सॉरी. हे बघ, आज जे झालं ते खरंच खूप वाईट झालं. पण हे एका अर्थाने बरं आहे ना की कुणालाच हे कळलं नाही की या प्लॅन मागचा मास्टर माइंड कोणाचा होता. मी अजूनही पकडलं गेलेलं नाही. सो आपल्याकडे अजूनही चान्सेस आहेत. मी माझा बदला तर घेईनच, पण मी तुझी इच्छा पूर्ण करेन. ट्रस्ट मी. प्रिया प्रिया आज आपलं नशीब पण खूप जोरावर होतं. नाहीतर होती आज आपल्या नावानं बोंब बाबू. थँक्यू प्रिया. एक मिनिट. कुठल्या तोंडाने मी तुझी माफी मागू? आय एम ब्लँक. मला कळत नाही कुठल्या तोंडाने तुझी माफी मागू. डॅड, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये. मोठ्याने आपली चूक कबूल करावी, माफी मागू नये. माफी सुद्धा मिळू नये इतकी मोठी, एवढी मोठी चूक केली. माझ्या सख्या मुलीच्या शब्दावरती विश्वास न ठेवण्यात पत्ते आंधळा झाला. मला शिक्षा मिळायला हवी. मला प्रायश्चित्त मिळायला हवंय. अनिरुद्ध साहेब, तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे. लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून द्या तुम्ही.